बघूया 100% बातम्या। कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रण तापलंय। रत्नागिरीत भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली। या सभेत बोलताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे जोरदार प्रहार केले। रत्नागिरीत घेतलेल्या सभेत बोलताना अमित शहानी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी, आप नकली शिवसेना चला रहे हो। बाळासाहेबांचा खरा वारसा नारायण राणे एकनाथ शिंदेकडे असल्याचं अमित शहा म्हणाले। त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला। बाळा साहब के यहाँ आपने जन्म लिया, विरासत तो नारायण राणे, एकनाथ शिंदे और राज ठाकरे के पास रह गई। नारायण राणेंना विजयी करण्याचं आवाहन अमित शहानी केलं। राणे साहब ने उद्धव जी की दादागिरी के सामने बड़ा संघर्ष किया है, मित्रों, संघर्ष किया है। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अमित शहा यांनी नकली शिवसेना असा उल्लेख केला। महाराष्ट्राचं भलं महायुती करू शकते असा दावा अमित शहानी केला। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे। तसंच विविध माध्यमांमध्ये मोदींच्या मुलाखती सुरू आहेत। अशात एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाष्य केलंय। उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत। ते आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता। मी त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा, शरीराकडे लक्ष द्या। बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच। उद्धव ठाकरे ते माझे शत्रू नाहीत। त्यांच्यावर जर कुठलं संकट आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असं मोदी म्हणाले। या वक्तव्यावरून राजकारण तापलंय। उद्धव ठाकरेंनी यावरून मोदींवर पलटवार केलाय। मी हातपाय हलवू शकत नव्हतो तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय। दरवाजे उघडले तर आम्ही त्या दरवाजाच्या समोर उभे राहणार। स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे। मोदी किती खोटारडे आहेत याला आता कोणी लपलेलं नाही। त्यांच्यासारखं नटसम्राट कोणीच देशात नाही, जगात आहे। सध्या ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मोदींनी ठाकरेंबाबत वक्तव्य करत मतदारांना भावनिक साथ घातली का अशी चर्चा रंगली आहे। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीत गुरुवारी सभा पार पडली। या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टोलेबाजी केली। सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याचा आरोप सांगलीत करण्यात येत होता। जयंत पाटील आणि काँग्रेस नेत्यांनी एकत्र येणं टाळलं होतं। मात्र गुरुवारी चंद्रहार पाटलांच्या सभेत विश्वजित कदम आणि जयंत पाटील एकाच मंचावर आले। यावेळी ठाकरेंसमोर जयंत पाटील आणि विश्वजित कदमांमध्ये जुंपली। जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत, एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल। सभेच्या निमित्तानं नेते एका मंचावर आले असले तर या टोलेबाजीमुळे सांगलीवरून मवियात बेबनाव असल्याची चर्चा रंगली आहे। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा सुटलाय। चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद मिटला। काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एका मंचावर सभा घेत असले तरी सांगलीवरून सुरू असलेली धुसफूस काही संपत नाही हे दिसून येते। गुरुवारी सांगलीत उद्धव ठाकरेंसह मविया नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा पार पडली। या सभेतून मवियानं एकजुटीचं दर्शन घडवत चंद्रहार पाटलांसाठी मतांचा जोगवा मागितला। मात्र सभेच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांनी सांगलीबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं। उमेदवार या माध्यमांतूनच जाहीर केल्या जातात ना। अजिबात नाही, शरद पवार नाराज अजिबात नाहीये। यावेळी राऊतांनी पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपवर निशाणा साधला। पण या क्षणी आमच्या समोर भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवारांना भारतीय जनता पक्ष रसद पुरवत आहे। एक अधिकृत आहेत, एक अनधिकृत आहे। विशाल पाटलांवर कारवाईबाबत राऊतांनी भाष्य केलं। दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे। विशाल पाटलांविरोधात राऊतांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। बारामती लोकसभेत निकराची लढाई लढली जाते।
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना इथं रंगलाय। सुप्रिया सुळेंसाठी संपूर्ण पवार कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरलंय। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी त्यांच्या आई प्रतिभा पवार या सुद्धा मैदानात उतरल्यात। बारामतीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला सुप्रिया सुळेंच्या आई प्रतिभा पवार यांची उपस्थिती होती। याशिवाय शर्मिला पवार, सुनंदा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती उपस्थित होत्या। यावेळी सुप्रिया सुळेंच्या मातोश्री प्रतिभा पवार यांनी महिलांना हात जोडून विनंती केली। नंदा वहिनींचा आग्रह होता की आईने या महिला मेळाव्यावर यावं, म्हणून आई आली। आता माझा परिवार सोडून अख्खा माझा राहिलेला परिवार माझ्या विरोधात। काल परवा तर प्रतिभा काकी प्रचाराला आला, मी तर कपाळाला सांगणार। एक बारामतीमध्ये काय होईल, आपसामध्ये त्यांच्या नात्यागोत्यामध्ये काय चाललंय याकडे लक्ष देण्यापेक्षा बाकी गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। बारामतीची निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली आहे। सुप्रिया सुळेंसाठी संपूर्ण पवार कुटुंब मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात विविध कारणांनी ती गाजतीये। नाशिकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार अशी चर्चा होती, मात्र या ठिकाणी आता पंचरंगी लढत होणार आहे। मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानं करंजकर नाराज होते। पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं, आणि ते जर मला कळालं असतं तर अधिक बरं वाटलं असतं। दुसरीकडे शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। उमेदवारी अर्ज भरताना त्यावर शिवसेना असा उल्लेख त्यांनी केला होता, मात्र शिवसेनेनं हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर बघा, तर बाबांना असं वाटतं की खरं हिंदुत्व कोणाकडे आहे हे जनता जनावर ओळखणार आहेत, त्यामुळे आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही। नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीकडून किरण गायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नाशिकमध्ये आता पंचरंगी लढत होणार आहे। या लढतीत मतांच्या फाटाफुटीचा फटका कुणाला बसतोय याचं उत्तर येत्या 4 जून रोजी कळेल। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना 6व्यांदा जालन्यातून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मित्रपक्षाच्या मेळाव्यात दानवेंना 5 लाखांची लीड देण्याची घोषणा महायुतीतल्या नेत्यांनी केली। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी दानवेंना लीड देऊ असा दावा केला। मात्र यानंतर खोतकर आणि दानवेंमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा रंगली। नंतरच्या कार्यक्रमापासून खोतकर यांनी दूर राहणं पसंत केलं। भाजपकडून मान सन्मान मिळत नसल्यानं शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली। दानवे यांचा फॉर्म भरण्याच्या आणि प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला खोतकरांनी दांडी मारली होती, त्यामुळे खोतकर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि महायुतीचं टेन्शन वाढलं। या पार्श्वभूमीवर भल्या पहाटे अर्जुन खोतकर यांची गळाभेट घेतली। यावेळी दानवेंनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। मी त्यांच्याकडून अवधी मागवला 1-2 दिवसाचा। मला वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी या संदर्भामध्ये बोलायचं। कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता, कुठल्याही काळात होणार नाही, आणि आता उद्यापासून मी आणि अर्जुन खोतकर साहेब दोघेजण प्रचारामध्ये 2 तासांच्या भेटीत खोतकरांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे। मात्र आता खोतकर दानवेंच्या प्रचारात सक्रिय होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ खडसेंच्या भाजपात घरवापसीच्या घोषणा करून जवळपास महिना उलटत आला, पण अजूनही भाजप पक्षातल्या प्रवेशाला मुहूर्त मिळू शकलेला नाही। पण पक्षप्रवेश झाला नसला तरी खडसेंनी मात्र भाजप कार्यालयात बैठका घ्यायला सुरुवात केली। त्यामुळे खडसेंच्या या कृतीनं भाजप कार्यकर्ते गोंधळात पडले। 1 महिनाभरापूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीसाठी बैठका घेणारे एकनाथ खडसेंनी आता भाजपची प्रचाराची रणनीती आखायला सुरुवात केली आहे। भाजपात औपचारिक प्रवेश झाला नसतानाही खडसेंनी थेट भाजप कार्यालयात जाऊन बैठकांचा सपाटा लावल्याचं दिसतंय। त्यांनी मला सूचना केली की तुम्ही बैठकाबाहेर घ्यायला हरकत नाही, प्रवास करायला हरकत नाही, तरी तुमचा प्रवेश निश्चित झालेलाच आहे। पक्षात कोणी येत असेल त्याला कधी कुणाची ना नसतं, पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेते। बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचा विरोध नाही, त्यामुळे त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही। ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते अधिकृत आमदार आहेत, त्यांनी ॲटलिस्ट त्यांनी राजीनामा तरी दिला पाहिजे त्या पदाचा। तर लोकांमध्ये थोडासा गैरसमज तयार होतो की बाबा ही काय पॉलिसी दर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी। अवघ्या महिनाभरापूर्वीपर्यंत मवियाकडून रावेर मतदारसंघात आढावा घेणारे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आता महायुतीच्या प्रचाराची आखणी करू लागल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे खडसेंच्या या युटर्नचा भाजपला किती फायदा होतो हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल।
पंकजा मुंडे खासदार झाल्यावर सुद्धा राज्याच्या राजकारणात सक्रिय राहू शकतात असं विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय। मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी मी राज्यात असलं पाहिजे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। त्यावरून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनावणेंनी टोले लगावले। मी दिल्लीत गेले तरी तुमची काळजी घेईन, मोबाईल टॉवर देखील लांबून रेंज देते असं उदाहरण देत पंकजा मुंडेंनी कशा प्रकारे काम करणार हे स्पष्ट केलं। एकंदरीत पंकजा मुंडेंची दिल्ली आणि महाराष्ट्रावरून सुरू असलेली घालमेल भाजप नेत्यांच्या लक्षात आली, तर बजरंग सोनावणेंनी यावरून जोरदार टोलेबाजी केली। खरं तर मी इथंच पाहिजे ही काळजी घेण्यासाठी, पण बघू आता मला वर पाठवायले दिल्लीमध्ये, तिथून काळजी घेईन मी। म्हणजे आपण खासदाराला निवडून देत नाहीये, आपण केंद्रीय मंत्र्याला निवडून देतो। खासदार झाल्यानंतर राज्यात राहता येत नाही असं कोण म्हणलं? आता सीपी जोशी आमचा राजस्थानचा अध्यक्ष आहे, खासदार आहे, राजस्थान सरकार निवडून आणलं त्याने। त्या म्हणल्या मी माझ्या बहिणीचं ताट ओढून घेणार नाही, मग घेतलं कसं? राज्यातील राजकारणात डावलल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देत भाजपनं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। मात्र पंकजा मुंडे दिल्लीपेक्षा राज्यातल्या राजकारणातच जास्त इच्छुक असल्याचं दिसून येतंय। अमेठी आणि रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबाचा पारंपरिक गड मानला जातो। मागील निवडणुकीत अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना मात दिली, त्यामुळे अमेठी आणि रायबरेलीतून काँग्रेस कुणाला रिंगणात उतरवणार याची देशभरात उत्सुकता होती। अखेर काँग्रेसनं रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली। काँग्रेसनं रायबरेलीमधून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या मतदारसंघातून राहुल गांधी यांना नशीब आजमावणार आहेत। तर अमेठीतून काँग्रेसनं किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला। राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सोनिया गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते। प्रियंका गांधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असत्या तर दोघे गांधी बहीण भाऊ आपापल्या मतदारसंघात अडकले असते। त्यामुळे अशात देशातील अन्य भागात पक्षाच्या प्रचार अभियानासाठी दोन्ही नेत्यांना कमी वेळ मिळाला असता। त्यामुळे प्रियंका गांधींनी देशभरात प्रचारात लक्ष देण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे। बहुप्रतीक्षित रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा काँग्रेसनं शुक्रवारी केली। राहुल गांधी नेमक्या कुठल्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता होती, मात्र या घोषणेनंतर राहुल गांधी रायबरेलीतून लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। अमेठीतून काँग्रेसनं किशोरीलाल शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। गेल्या वेळी राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती, मात्र अमेठीत त्यांचा पराभव झाला। यंदाही भाजपनं अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। गेल्या 4 महिन्यापासून त्या मतदारसंघात ठाण मांडून आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अमेठीतून राहुल गांधींना उतरवलं नसल्यानं भाजपनं त्यांना डिवचलंय। ये लोग घूम घूम कर सबको कहते हैं डरो मत, मैं भी आज उन्हें कहता हूँ, अरे डरो मत, भागो मत। कांग्रेस पार्टी चुनाव में एक वोट पड़ने से पहले ही अमेठी से अपना हार स्वीकार कर चुकी है। राहुल गांधी अमेठी ऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवत असल्यानं त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।